आज जागतिक वन्यजीव दिवस। त्याच दिवशी एक खळबळजनक बातमी आलेली आहे। भंडाऱ्यामधल्या नवेगाव नागझिरा कोका अभयारण्याची शान समजली जाणारी अल्फा वाघीण आणि डेंडू वाघ गेल्या 4 महिन्यांपासून बेपत्ता आहेत। याआधी याच अभयारण्यातून राष्ट्रपती नावाचा वाघही बेपत्ता झाला होता। नवेगाव आणि नागझिरा अभयारण्यातली अल्फा वाघीण आणि डेंडू वाघ पर्यटकांचं आकर्षण होतं। त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी व्हायची, पण आता गेल्या 4 महिन्यांपासून हे दोघंही गायब झाले आहेत। वनविभाग यावर काहीही उत्तर द्यायला तयार नाही। अल्फा या वाघिणीला 3 बछडे आहेत। हे बछडे फक्त 14 महिन्यांचे आहेत। खरं तर कुठलीही वाघीण बछडे 24 महिन्यांचे अर्थात 2 वर्षांचे होईपर्यंत त्यांना सोडून जात नाही। वनविभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये सुद्धा हे दोघं सापडले नाहीत। त्यामुळे ते कुठे गेले असावेत, यामध्ये काही घातपात तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाते। मी कम से कम अडीच वर्ष झाले इथं गाईड म्हणून काम करत आहो। 3 ते 4 महिने झाले आहेत। अल्फा आणि डेंडू दोन्ही नाही दिसून राहिले आणि त्यांचे कप्स पण नाही दिसून राहिले। वाघ न दिसणं एखाद्या अभयारण्यासाठी चिंतेची गोष्ट आहे आणि म्हणून असं म्हणावं लागेल की आता वनविभागाने किंवा वाईल्ड लाईफ डिपार्टमेंट जो नागझिराचा आहे त्यांनी कामाला लागलं पाहिजे आणि हे 2 वाघ तरी कुठे गेले हे निश्चितपणे शोधून काढायला पाहिजे। त्यांच्याजवळ कॅमेरे आहे, त्यांच्याजवळ पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आहे। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी माधव चंदनकर आपल्याबरोबर आहे। माधव, आपण बघतोय खरं तर जागतिक वन्यजीव दिवस आणि याच दिवशी अशा प्रकारची बातमी यावी आपण बघतोय। अल्फा आणि डेंडू गेले कुठे हा एक मोठा प्रश्न आहे। वनविभागाचं अक्षम्य दुर्लक्ष झालं का? खरोखर चिंताजनक बाब आहे। निश्चितपणे मृदुला, यामध्ये अक्षम्य दुर्लक्ष झालेच आहे, परंतु वन्यजीव प्रेमी यांचं सुद्धा या ठिकाणी म्हणणं आहे की जर आपल्याला या ठिकाणी वाघ अल्फा आणि डेंडू जर दिसत असेल तर ते पब्लिक करा किंवा सामोरं येऊ द्या, किंवा बरेचसे वन्यजीव प्रेमी यासाठी आतुरलेले आहे। परंतु या दृष्टिकोनातून गेल्या 3 ते 4 महिन्यापासून वनविभाग कुठल्याही प्रमाणे काम करताना दिसत नाही। जर त्यांना याबाबत विचारणा केली तर ते आहेत परंतु त्या दृष्टिकोनातून कुठलेही एव्हिडन्स ते आतापर्यंत सादर करू शकले नाही। त्याचबरोबर या सोबत लागलेले जे गाईड्स असतात त्यांनी सुद्धा याच्यावर ते सतत त्या ठिकाणी भ्रमंती करत असतात। त्यांनी सुद्धा याच्यावर सांगितलं आहे की गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही सुद्धा या ठिकाणी जे अल्फा आणि डेंडू हे जे 2 वाघ आहे हे आम्हाला दिसलेले नाही। त्यामुळे या दृष्टिकोनातून कुठेतरी वनविभागाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊल उचलायला हवे, जेणेकरून येथे येणाऱ्या पर्यटकांना एक त्या ठिकाणी त्यांचं दर्शन होऊ शकेल। मृदुला, धन्यवाद माधव, ही माहिती दिल्याबद्दल। माधव चंदनकर आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।